ऑफ द मॅच त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. इस मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मात्र आपण बघतोय कॅमेरामॅनना विनंती असेल की आपण मॅच कडे मात्र कॅमेरा फिरवायचा आहे. आदरणीय सन्माननीय विलासजी घरत साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, जिथे माझे साथी समालोचक आदित्य पाटील उपस्थित आहेत. हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. जे आपण मॅन ऑफ द मॅच बघतोय प्रज्वल पाटील, दिनेश तरे, मितेश पाटील जे सदस्य जिजाऊ संघटना शाखा खानिवडे यांच्याकडनं टी शर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 200 रुपयांचं पारितोषिक ग्रुप पंचायत खानिवडे यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर तुळशीचं रोप जे आपण बघतोय स्वर्गीय रजनी गजानन तरे यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश तरे यांच्याकडनं बघायला मिळत आहे. त्यानंतर मात्र सामनावीर आपण मेडल जे बघतोय ते सक्षम एंटरप्राइजेस व हॉटेल तानसा मिलन यांच्याकडनं आपल्याला हे मेडल बघायला मिळत आहे आणि खूप चांगलं मात्र मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक आपल्याला बघायला मिळत आहे. कॉंग्रॅच्युलेशन अजय घरत, पुन्हा एकदा मात्र मॅन ऑफ द मॅच चा मानकरी बघायला मिळतोय. जाऊया समालोचन कक्षाकडे, जिथे मात्र परेशजी कुडू सर उपस्थित आहेत आणि त्यांचं मात्र समालोचन आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन अजय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पंकज आणि स्ट्राइक हँडला पाहतो आपण पिंकेश, अर्थातच तुमचा आमचा लाडका पिंट्या. आता मात्र डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अवांतर. पंच दीपेश कुडू या ठिकाणी घोषित करतात अवांतर धावे. अवांतर धावांनी धावसंख्या मात्र वाढताना आपण पाहतोय 3 बिनबाद 3. चला 12th मॅन सुद्धा या ठिकाणी यायचं आहे, कारण आम्हाला सर्वांची नावं या ठिकाणी माहित नाहीत. ती नावं मात्र आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. आपण पाहतो पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे. बिग बॉस वर्सेस संघर्ष वॉरियर्स असा सजलेला आजच्या दिवसातील जवळजवळ कदाचित शेवटचा सामना असावा. हॅलो, दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. प्रतिनिधी सूर्यकाचा चेंडू मात्र हाताळला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग पाहायचा आहे, नाहल्लो आणि पायाने चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. धावांची गती जर आपण पाहिले गेले मात्र 4 चेंडूंचा खेळ मात्र फेकले गेले आणि धावांची गती ती मात्र 5 धावा या फलकावर लागले गेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग आपण जर पाहिलं गेलं तर पंकज याला आपण पाहतोय आणि स्ट्राईकची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते मात्र प्रफुल्ल याला देशाच्या दिशेने बाहेरचा आहे. मात्र एक धाव सहजरीतीने पूर्ण करतो. 21 धावावर मात्र समावेश मानायला लागेल का सूर्यकाचं पाहायचं नाही ना करताना मात्र ही मात्र चोरटी धाव मानली जाईल का पाहायचं आहे. मात्र एक धाव सहजरीतीने पूर्ण करते. दुसरी धावाच्या प्रयत्न दुसरी धाव मात्र चोरून जी पडली आणि तीच मात्र 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावांसंख्या जाऊन पोहोचते मात्र पोहोचली ती मात्र 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज मार्को गोलंदाज आपण पंकज याला पाहतोय. तर स्ट्राइक साठी आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रफुल्ल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. चांगली लेंथ आपण पाहिली पंकजाच्या माध्यमातून हाताळली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 7. संघर्ष वॉरियर 7. तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आम्हाला प्रतिनिधी पाठवायचा आहे. यस डीजे, एक सुंदर गाणं अगदी या 20 सेकंदाचा अवधी आपल्या हातामध्ये आहे. एक सुंदर गाणं या सांज वेळेला चांगलं गाणं सुमधुर गाणं आपल्या माध्यमातून होतं. वैर आता संपल आले गड्यानो भगव वादळ आले आले गड्यानो भगव वादळ आले
चला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बिग बॉस या संघाकडून अक्षय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अक्षय. स्ट्राइक साठी आपण पाहतोय धडाकेबाज फलंदाज पिंकेश. मागच्या इनिंग मध्ये चांगली खेळी केलेली पिंकेश यांनी 2 षटकार लावले होते. आता मात्र अक्षयचा सामना करतोय पिंकेश. बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही. निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अक्षय यांचा निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र आपण स्थिर ती आहे 7. एक चेंडू आणि एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा काही संगम नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले अक्षयाच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या पद्धतीने रंगलेला सामना आपण पाहतोय. बिग बॉस वर्सेस संघर्ष वॉरियर्स. अक्षय टू पिंकेश नाव. आताही उंच टोलावलेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि सुपर कॅच. सुंदर सुंदर झेल या ठिकाणी आणि पिंकेशची खेळी संपुष्टात. विकेटचं पतन. खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. नाही कशाचा त्याला तोटा. अतिशय सुंदर झेल आपण या ठिकाणी पाहिला शुभम याच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की शुभमच्या हातामध्ये चेंडू विसावणार नाही, थोडासा आखूड टप्पा पडेल, पण नक्कीच शुभम यांनी अगदी चाणाक्षपणे हा झेल मध्ये कन्वर्ट केला. जिथे 2 धावा झाल्या असतात त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला तंबूचा असा दाखवला. अक्षय टू सुमित नाव. या ठिकाणी लाऊड अपील केलं जाते आणि फिंगर इज ऑन. सुमित तरे बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. या ठिकाणी बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. किमया केले अक्षय याने आणि संधी देतोय डीजे साठी. धन्यवाद. पहिली जर मात्र सुरेख अशी गोलंदाजी हाताळते गोलंदाज आपण पाहिलं मात्र अक्षय 4 चेंडू हाताळले. मात्र पहिला चेंडू हाताला निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू गरीब बाद आणि चौथ्या चेंडू सुद्धा गरीब बाद. सुरेख अशी गोलंदाजी करतो तो मात्र अक्षय. वेट केला चेंडू ऑन साईडला पाहायचा. हा झेल मात्र पूर्ण होईल का आणि झेल मात्र धरतीला दान करतोय. 2 धावा मात्र सहज रीतीने पूर्ण करतोय. दोरी धावांनंतर धावसंख्यांचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोटली ती मात्र आपण पाहिली गेली 9 या धावसंख्येवर. नक्कीच हा झेल नाही, हे 1500 रुपयाचं कॅश प्राइज होतं कारण हॅट्रिकची संधी होती अक्षय याला आणि ती मात्र गमावलेली आहे. कारण मिलिंद जिक्कीने मराठी दणका यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. त्यानंतर मानस सुजित गरत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक होतं. हे मात्र पारितोषिक मिळवण्याची नामी संधी चालून आली होती मात्र झेल काय टिपलेला नाही. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळले ऑन साइडने चेंडू हवेत. शुभम नाही. या ठिकाणी मात्र अविनाश याला झेल काही पकड झाला नाही. बॅक टू बॅक 2 मात्र झेल सोडलेले आहेत. या झेल सोडल्याच्या कारणास्तव धावा मात्र वाढताना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1-1-11. 11 धावा 2 षटक समाप्ती. नक्कीच सर, जर आपण पाहिलं गेलं तर 1500 रुपयाचा मानकरी ठरला गेला असता गोलंदाज आपण पाहतोय अक्षय याला. शिवसेना शाखा प्रमुख मिलिंदजी काशीनाथ केनी मराठी दणका खराटरा हे आमच्यासाठी समालोचनासाठी सुद्धा 900 रुपये दिलेले आहेत. मात्र 300 पारितोषिक आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचं खानवले प्रीमियर लीग 2023 त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा ग्राउंडच्या आतमध्ये ते 2 षटकांचं केलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली गेली तर 11 धावा मात्र फलकावा लागल्यात सर.
यस नक्कीच आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय अविनाश. आता मात्र लेग साइडला टप्पा पडला, बॉल इन झाला, बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही, निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल अविनाश. आपण बॅटर पाहतोय प्रफुल. आतापर्यंत प्रफुलने 4 चेंडूंचा सामना केलाय, धावा मात्र निघालेल्या प्रफुल मधून प्रफुलच्या 2, तर कल्पेश याने 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि धावा मात्र निघाल्या ते 4. पुढचा चेंडू अविनाश यांचा, प्रफुल याला डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कावला, सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सूरज याचं फील्ड होते, गॅदर चेंडू केला जातो, तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या मात्र इन्क्रीज होताना आपण पाहतोय, ती होते 13. 2 चेंडू आणि 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत मजल मारलेल्या संघर्ष वॉरियरने 13. अविनाश पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना अविनाश यांनी केलेला आहे. या 2 चेंडूमध्ये तब्बल 2 धावा फक्त खर्च केल्या आहेत अविनाश यांनी. पुढचा चेंडू प्रफुल्ल याला, चेंडू काही समजलेला नाही, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रफुल्ल याच्याकडून झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही, कारण संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा अंधुक वातावरण आपण पाहतोय, थोडासा प्रकाश कमी झालेला दिसतोय. या कमी प्रकाशाचा फायदा मात्र अविनाश कडून घेताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत अविनाश याच्या माध्यमातून आणि धावा मात्र दिले आहेत त्या फक्त 2. अविनाश टू प्रफुल्ल. पुन्हा एकदा स्ट्रोक हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी प्रफुल्ल पांचाळ बॅक टू द डगआउट. प्रफुल्लची खेळी संपुष्टात येते. जैसे तेवर और कोई लेता फेवर, अपनी अप्रोच ऊंची, हम तो दुनिया के बॉस, अगर अपनी है देसी, रत्तों में फुल है एसी, म्यूजिक जोते है हाय, हम तो दुनिया के बॉस बॉस, हुक्म का इक्का बॉस. धन्यवाद. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तर 4 चेंडूंचा खेळ होते. धावांची गती जर आपण पाहिली गेली तर मात्र 13 धावा या मात्र फलकावर लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो मात्र भावेश. पुन्हा एकदा पाहिलं गेलं गोलंदाज मार्को आपण पाहतोय अविनाश ऑन साइडला चेंडू फेकून देतो, पाहायचं आहे. 1 धाव मात्र सहजरित्याने पूर्ण करतो. सूर्यचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावावर मात्र समावेश मानायला लागेल आणि एकेरी धावानंतर धावांची गती जर वाढली गेली ती मात्र आपण पाहिली तर 14 धावा मात्र ऑन द बॉट लागलेले गेलेत. या 3ऱ्या षटकातला मात्र हा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज मार्को आपण पाहिलं गेलं तर अविनाश याला पाहतोय. नक्कीच आपण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही आजच्या दिवसातले 2 सामने मात्र या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. साई निधी वर्सेस युवा ग्रुप, डॉन गल्ली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स, हे दोन्ही सामने उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना या ठिकाणी होईल. तो असेल उद्या होणारा पहिला सामना साई निधी 11 वर्सेस युवा ग्रुप. संघ मालक आणि कर्णधार तसेच आयकॉन खेळाडू यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. उद्याचा पहिला सामना असेल साई निधी 11 वर्सेस युवा ग्रुप, त्यानंतर डॉन गल्ली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स, त्यानंतरचा सामना असेल गावदेवी वर्सेस डॉन गल्ली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स. आणि पुढच्या दिवसाचे जे सामने आहेत तसे लगातार, म्हणजे जो पहिला सामना आहे जिजाऊ टायगर्स वर्सेस स्वास्तिक, दुसऱ्या दिवसाचा तो उद्या मात्र 3ऱ्या क्रमांकावरती होईल. पहिल्या क्रमांकाचा सामना असेल साई निधी 11 वर्सेस युवा ग्रुप. म्हणजे आजचे जे 2 सामने राहिलेत ते उद्या पहिल्यांदा होतील. सकाळी ठीक 9 वाजता आपण उपस्थित राहायचंय. 9 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल, कारण आजच्या दिवसाचे 2 सामने आणि उद्याचे 12 असे 14 सामने मात्र उद्या होणे गरजेचं आहे. बिग बॉस या संघाचा आम्ही प्रतिनिधी, प्लीज आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज यायचं आहे.
चला गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय संदीप या ठिकाणी भावेश किनी याला काही चेंडू समजला नाही ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र गेला थर्डमॅनच्या दिशेने तोपर्यंत फील्ड होते तोपर्यंत एक धाव मात्र अर्जित केली या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 15 3 षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघर्ष वॉरियर्स आता खऱ्या अर्थाने आपण संघर्ष करताना पाहतोय कारण शेवटचं षटक आहे गाडी अजूनही सेकंड गिअरला टॉप गिअरला पॉवरफुल गेम या ठिकाणी दाखवावा लागेल आता मात्र चांगला स्ट्रोक खेळला जातोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबाद लगातार झेलबाद होणारे गडी मात्र आपण पाहतोय संघर्ष वॉरियर्स संघामधून 5 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत यस डीजे छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे छत्रपती शिवराज गणेश धन्यवाद डीजे आता मात्र आपण फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वरती पाहतोय प्रणय तर गोलंदाजी मार्क वरती संदीप ठाकूर उर्वरित 4 चेंडू मध्ये साधारणतः 10 ते 15 धावा अजून कराव्या लागतील कारण आतापर्यंतचा स्कोर आहे 5 बाद 15 फुल टॉस चेंडू कन्वर्ट केला मिड विकेटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होते एक धाव मात्र पूर्ण केली जाते फेकी होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या तिसरी धाव घेतली जाईल का ओव्हर थ्रो केला जातो बॅकअप चांगला नाहीये आणि तत्पूर्वी या ठिकाणी फिंगर इज ऑन आणि खेळी संपुष्टात येते रनआउटच्या रूपामध्ये 2 धावा मात्र पूर्ण केल्या तिसरी धाव काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला फलंदाजाकडून आणि प्रणय बॅक टू द डगआउट ऊपर वाले से मैं डरूं जे कोई बड़गड़ा आता मात्र फलंदाजीसाठी नॉन स्ट्राइकला येतोय तुमचा आमचा सर्वांचा लाडका संतोष मामा संघर्ष वॉरियर कडून आपण खरोखर टीम आता संघर्षामध्ये दिसते कारण आपल्याला नाव आपलं जे नाव आहे त्या नावाप्रमाणे आपल्याला खेळी करावी लागेल संघर्ष आपण वॉरियर्स आहोत त्या वॉरियर्स प्रमाणे या ठिकाणी खेळी करावी लागेल आतापर्यंत स्कोर आहे 17 पुन्हा एकदा स्ट्रोक चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉल यांचा काही संगम होताना दिसत नाहीये निर्धाव चेंडूचे सांगता होते आतापर्यंत 3 षटक आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे स्कोर आपण पाहतोय फक्त 17 आणि गडी बाद झालेले आहेत ते 6 संघर्ष वॉरियर्सचे पुढचा चेंडू संदीप ठाकूर यांचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी गेली आणि शांतपणे विसावला जात होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू संदीप यांनी आतापर्यंत 5 चेंडू हाताळले 2 धावा दिल्या आणि 1 गडी बाद करण्याची किंमत संदीप ठाकूरच्या माध्यमातून होताना पाहतो आता मात्र इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या ठिकाणी पहिली इनिंग संपुष्टात येते धावा मात्र होत आहेत त्या 17 and 18 टू विन फॉर बिग बॉस गरिबांना मदत करतो करुण दान धर्म दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा छत्रक्षण सजून घ्यायचंय चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लवकरात लवकर काही अंधार पडतोय यस संध्याकाळच्या 6:30 झालेले आहेत अजूनही आपण 15 मिनिटं खेळू शकतो या 15 मिनिटांमध्ये 4 षटक आपण हाताळू शकतो या निर्धारित 4 षटकामध्ये संघाला जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 18 चेंडू शिल्लक असतील नक्कीच 24 नक्कीच खेळ आहे खेळामध्ये काही पण होऊ शकते कारण की आपण पाहिलं गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 24 चेंडू आणि 18 धावांचा लक्ष असेल चला लवकर लवकर वेळ दौडू नका कारण संध्याकाळ एकदम सूर्य तर अस्ताला गेलेलाच आहे आता फक्त संधी प्रकाश शिल्लक आहे त्या संधी प्रकाशामध्ये आपल्याला हे
4 षटकं मात्र खेळायची आहेत. या निर्धारित 4 षटकामध्ये 18 धावा मात्र करायच्या आहेत त्या बिग बॉस या संघासाठी. चला ओपनर बॅटर मैदानामध्ये येऊ द्यात. उमेश घरत मला वाटतं बॅट घेऊन सज्ज असतील आणि त्यांच्या जोडीला पंकज तरे अँड उमेश घरत ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. 18 धावांचा टार्गेट आहे. मला वाटतं ह्या दिवसातील सर्वात लोएस्ट स्कोर जर पाहिला आपण तर संघर्ष वॉरियर्स या संघाकडून आपण होताना पाहतोय. 17 धावांची खेळी केली संपूर्ण टीम कडून निर्धारित 4 षटकांमध्ये आणि आता मात्र 18 टू विन बिग बॉस या संघासाठी. स्ट्राईकला आपण पाहतोय उमेश घरत, एक 40+ नामवंत खेळाडू आहे उमेश घरत. चांगल्या पद्धतीने अजूनही स्टॅमिना काय आहे उमेश घरत कडे पाहावं. तंदुरुस्ती का राज क्या है उमेश घरत कडे पाहावं. असा तंदुरुस्ती का राज अजूनही फिट अँड फाईन आपण पाहतोय उमेश घरत. चला गोलंदाजी मार्क वरती सज्ज संतोष मामा सुद्धा 40+ मधून खेळतो बघा. केपीएल आहे आणि दोन्ही 40+ चे खेळाडू आपण पाहतो. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळले जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने प्लेस केला जातोय चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. गॅदर होते तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. बघा धावा आपल्याकडे कमी आहेत त्या रोखाव्या लागतील कारण आपल्याकडे असेल तर आपण खर्च करू शकतो. आता ऑलरेडी संघर्ष वॉरियर कडे कमी आहे तर कमी खर्च करावा लागेल कारण जेवढा बँक बॅलन्स असेल तेवढा आपल्याला खर्च करावे लागतात. आता मात्र धावा हव्यात त्या फक्त आणि फक्त 16. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 23. तर नक्कीच थोडं क्षेत्ररक्षण अचूक करावं लागेल. जास्तीत जास्त धावा रोखाव्या लागतील. कॅचेस पकडावे लागतील तरच खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कम बॅक करू शकतो संघर्ष वॉरियर्स. आता संतोष टू उमेश सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो. गलीच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातो. फील्ड होते तोपर्यंत या ठिकाणी लाऊड अपील केलं जातं. रनआउटचं अपील केलं जाते. पंच नरेश किने आमच्या त्या ठिकाणी आहेत. अपील मात्र जोरदार आहे. पंचाचा निर्णय अजून आमच्यापर्यंत पोहोचत नाही. गलीच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू उमेश घरत यांचा आणि या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात पंकजची खेळी संपुष्टात येताना आपण पाहतोय. या ठिकाणी पंकज तरे बॅक टू द डग आउट आपण पाहतो. रनआउटच्या स्वरूपात 40 रन घेण्याचा एक प्रयत्न केला होता पण मार्जिन ऑफ लाईन मात्र थोडस डिस्टन्स कमी राहिलं आणि या ठिकाणी पंकज तरे बॅक टू द डग आउट. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरतऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरतऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. धन्यवाद तिथे. आता मात्र पंकजची खेळ संपुष्टात आल्यानंतर डावखुरा बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अविनाश. विनाश करता येईल का ती किमी अविनाशकडे आहे का? संध्याकाळचं सत्र आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष मामा टिचून गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारचे स्ट्रोक किंवा कुठल्या प्रकारचे हवाई सफर करण्यासाठीचे स्ट्रोक मारण्याचा चान्स मात्र संतोष मामा देत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट आपण आतमध्ये पाहतोय. आता मात्र संतोष टू अविनाश या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता तितक्या सीताफळीने खेळून काढलेला चेंडू आहे. चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे दन दन करत येतोय केपीएल चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र धावा आहेत त्या अवघ्या 12 आणि चेंडू शिल्लक आहे 21. पुन्हा एकदा खडे खडे चांगल्या पद्धतीने स्ट्रोक केलेला आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्या आपण वाढताना पाहतोय 7. एक गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 7. आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत. उमेश घरत ऑन स्ट्राइक. संतोष टू उमेश घरत.
20 चेंडू रिमेनिंग आणि धावा हव्यात 11. सेन्सिबल क्रिकेट उमेशच्या माध्यमातून खेळलं जातं, कारण उमेशला माहिती आहे की विकेट खूप महत्वाचे आहेत. क्रीज वरती थांबणं आता खूप महत्वाचं आहे, कारण धावा फक्त हव्यात त्या अवघ्या आता 10 आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 19 चेंडू मध्ये 10 धावा आरामात मी पूर्ण करू शकतो. आता ही चौका षटकार मारायची गरज नाही, तो चान्स मात्र दिला जातो अविनाशकडे. अविनाशला सांगितलं जाते तू खुले हात करून मारू शकतोस, मी मात्र या क्रीज वरती टिचून उभा राहणार. नक्कीच आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अविनाश आला आणि पुन्हा एकदा स्लिप मधून चेंडू जातोय दन 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 करत चौकार. दादा ठेवून त्यांचा मान चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. धन्यवाद विजय. आता मात्र गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय भावेश किनी, मॅन फ्रॉम चिमणे. भावेश किनीला मात्र आता टिचून मारा करावा लागेल, जास्तीत जास्त गडी मात्र आता बाद करावे लागतील, तरच आपण या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, कारण 18 चेंडू शिल्लक आहेत, धावा मात्र फक्त हव्यात अवघ्या 6. बॅटर आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती उमेश गरत. भावेश टू उमेश, दुसरा षटक आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न होईल काय? हा ना करता करता दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र धावा हव्यात अवघ्या 4, चेंडू शिल्लक आहेत 17. अतिशय सेन्सेबल क्रिकेट आपण खेळताना पाहतोय उमेश घरत याच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारण्यासाठी उमेश घरत तयार नाहीये, कारण सामना खूप महत्वाचा आहे. हा सामना म्हणजे 2 पॉइंट, हे हातातले 2 पॉइंट आहेत. हे 2 पॉइंट कुठल्याही परिस्थितीमध्ये गमवायचे नाहीत. ही नामी संधी 2 पॉइंट कमवण्याची आलेली आहे ती बिग बॉस संघासाठी. आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने प्लेस करून चेंडूला धाडले कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र धाव्या हव्यात अवघ्या 3. 16 चेंडू 3 धावा. अविनाश याचा त्रिफळाचे फर्निचर डिस्ट्रॉय होते आणि अविनाशची खेळी संपुष्टात येते. विशेष करून एकनाथ शिंदे या ठिकाणी आता मात्र खडे स्ट्रोक खेळला जातो. मिड विकेटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो, काऊ कॉर्नर मध्ये जातो. 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. आपण बॅटर पाहतो मैदानामध्ये अक्षय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 14. धावा हव्यात त्या 1 and only 1. अतिशय आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना विन होतोय बिग बॉस 11. आपण सर्वजण या ठिकाणी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व संघ मालकांचे आणि सर्व खेळाडूंचे मी कोर कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच उपस्थित सर्व पंच, स्कोरर या सर्वांचे मी या ठिकाणी
धन्यवाद व्यक्त करतोय, ऋणनिर्देश व्यक्त करतोय आणि यानंतर आपण पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 9 वाजता। पहिला सामना उद्याचा असेल। आजच्या दिवसातील राहिलेले दोन्ही सामने उद्या मात्र आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। उद्या असेल साई निधी 11 वर्सेस युवा ग्रुप। हा पहिला सामना रंगेल बरोबर 9 वाजता चेंडू हाताळला जाईल साई निधी वर्सेस युवा ग्रुप या सामन्याचा। चला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण सन्मानित करूया अविनाश